तर आपण आता सिमिलॅरिटीजमधल्या एक्सरसाइज नंबर 1.2 कडे जाणार आहोत. बीपीटी म्हणजेच बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आणि कन्व्हर्स ऑफ द बीपीटी म्हणजेच बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम बघितल्यावर त्यावर डिपेंड आपण ही एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1 आपल्याला दिलेला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. या ठिकाणी आपल्याला प्रत्येक डायग्राम दिलेली आहे. या प्रत्येक फिगरमध्ये एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक ट्रायंगलमध्ये एक लाईन दिलेली आहे एल. दिस इज पॅरलल टू वन ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल. म्हणजे ह्या प्रत्येक ट्रायंगलमध्ये एक साईड आहे की जी पॅरलल आहे त्या ट्रायंगलच्या एका साईडला आणि त्यानंतर त्या प्रत्येक ट्रायंगलमध्ये काहीतरी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्यानुसार आपण त्या प्रत्येक ट्रायंगलमध्ये जो एक्स दिलेला आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. तर आपण बघा फर्स्ट एक्झाम्पल सोडवत आहोत. ह्या ट्रायंगल दिलेला आहे ABC. ह्या ट्रायंगलमध्ये दिस लाईन एल इज पॅरलल टू द साइड ऑफ द ट्रायंगल AC. ABCच्या AC ह्या साईडला लाईन एल पॅरलल आहे. त्यानंतर BP दिलेला आहे 3. त्यानंतर PA ही व्हॅल्यू दिलेली आहे 6. BY ही व्हॅल्यू दिलेली आहे 5 आणि YC ही व्हॅल्यू दिलेली आहे x. आणि म्हणून आपल्याला ह्या टोटल फिगर्सवरून एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. सो देअरफॉर इन गिव्हन ट्रायंगल आपण आन्सर सोल्युशन देणार आहोत. याचं सोल्युशन ऑफ द फर्स्ट इन गिव्हन ट्रायंगल ABC. ABCमध्ये लाईन एल इज पॅरलल टू AC. ओके, तर लाईन एल पॅरलल टू AC. देअरफॉर बाय BPT बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नुसार आपण लिहू शकतो आहे BP अपॉन PA, BP अपॉन PA इज इक्वल टू BY अपॉन YC, BY अपॉन YC. त्यानंतर आपण व्हॅल्यूज पुट करणार आहोत. BPची व्हॅल्यू दिलेली आहे 3 अपॉन PA दिलेला आहे 6 इज इक्वल टू 5 अपॉन x. आणि आपण याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 3 इंटू एक्स इज इक्वल टू 6 इंटू 5. देअरफॉर हा 3 इकडे मल्टिप्लाइड आहे, त्या साईडला जर का तो आपण पाठवला तर तो डिवाइड होऊन जाणार आहे. 6 इंटू 5 अपॉन 3 अँड दॅट इज इक्वल्स टू 6 5 6 पंचे 30 छेद 3 अँड देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3ने जर का 30ला भाग दिला तर यू गेट एक्स इज इक्वल टू 10 अँड दिस इज नथिंग बट द रिक्वायर्ड व्हॅल्यू फॉर दिस एक्झाम्पल. इन द सेम वे द सेकंड डायग्राम इज अगेन गिवन. ह्या फिगरमध्ये ट्रायंगल दिलेला आहे STR इन विच दिस लाईन एल इज पॅरलल टू TR आणि ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. अगेन आपल्याला व्हॅल्यू ऑफ द एक्स फाइंड आउट करायची. सो देअरफॉर इन ट्रायंगल दिलेला आहे STR. यामध्ये लाईन एल पॅरलल टू TR, लाईन एल पॅरलल टू साइड TR and therefore SA upon by the BPT. So right by BPT हा थेरमनुसार आपण त्या साईडचे प्रपोर्शनॅलिटी घेणार आहोत. SA अपॉन AT, SA अपॉन AT इज इक्वल टू SB अपॉन BR, SB अपॉन BR. त्यानंतर ह्या प्रत्येकाच्या ज्या व्हॅल्यूज इथे दिलेल्या आहेत त्या आपण इथे पुट करत आहोत. देअरफॉर SAची व्हॅल्यू आहे x अपॉन ATची व्हॅल्यू आहे 4.5 इज इक्वल टू SBची व्हॅल्यू आहे 1.3 अँड BRची व्हॅल्यू आहे 3.9. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण घेणार आहोत. x इंटू 3.9 इज इक्वल टू 4.5 इंटू 1.3 अँड देअरफॉर 3.9 ह्या साईडला मल्टिप्लाइडमध्ये आहे. आपण त्याला राईट हँड साईडला जर का पाठवलं तर तो डिव्हाइड होऊन जाईल. सो 4.5 इंटू 1.3 अपॉन 3.9. आता यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन सॉल्व केलं सो एक्स इज इक्वल टू 4.5 इंटू 1.3 हा 3.9 जो आहे या साईडला डिव्हाइड आलेला आहे. आता या ठिकाणी यांचं मल्टिप्लिकेशन जर का आपण सॉल्व केलं देअरफॉर यू गेट एक्स इज इक्वल टू 1.5 and this is the required value for this example. Now the third example is again given, the triangle LMN.
ह्या ट्रायंगलमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी सोल्युशन असं लिहायचं आहे, इथे सुद्धा सोल्युशन असं लिहिणार आहोत. आणि या ठिकाणी सुद्धा दिस लाईन एल इज पॅरलल, रिवाईज करणार आहोत. ट्रायंगल LMN दिलेला आहे, यामध्ये लाईन L इज पॅरलल टू द साईड ऑफ द ट्रायंगल LN. सो बाय द BPT you can directly write MP upon PL is equal to MQ upon QN. आता याच्या व्हॅल्यूज आपण पुट करणार आहोत. देअरफोर याची व्हॅल्यू आहे 8/2 इज इक्वल टू x/3. देअरफोर 8/2 जर आपण केलं तर यू गेट 4 इज इक्वल टू x/3. देअरफोर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 4 × 3 इज इक्वल टू x अँड देअरफोर x इज इक्वल टू 12. and this is nothing but the required value for this example. आता एक्सरसाइज नंबर 1.2 मधल्या सेकंड एक्झाम्पलकडे आपण जाणार आहोत. एक फिगर दिलेली आहे, या फिगरमध्ये ABC हा एक ट्रायंगल आहे, ADC हा दुसरा ट्रायंगल आहे आणि या ठिकाणी ML this parallel to the side BC and again this NL is parallel to the side DC. Now we have to prove that AM upon AB and is equal to AN upon ED. हे आपल्याला इथे प्रूफ करायचं आहे. सो आपण सोल्युशनकडे जाणार आहोत. या फिगरमध्ये जे दिलेलं आहे पहिली कंडिशन काय दिली आहे, ML is parallel to BC. सो राईट डाऊन ML is parallel to side BC. दिस इज गिव्हन. देअरफोर हे गिव्हन आहे आणि जर का एक लाईन ट्रायंगलच्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या साईडला जर का पॅरलल असेल तर बाय BPT थेरम वी कॅन राईट AM upon MB is equal to AL upon LC. रिझन देऊ शकतो आपण बाय BPT. अगेन सेकंड कंडिशन इज गिवन NL जी आहे DCला पॅरलल आहे. देअरफोर NL इज पॅरलल टू साईड DC. दिस इज अगेन गिव्हन आणि जर इथे NL DCला पॅरलल असेल तर आपण BPT थेरम यूज करू शकत आहोत. AN upon ND इज इक्वल टू AL upon LC. याला आपण बाय BPT असं रिझन देत आहोत. आता आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात, याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. इक्वेशन नंबर 1 and 2 मध्ये बघा लेफ्ट हँड साईड जी आहे AM upon MB आणि याची लेफ्ट हँड साईड आहे AN upon ND. राईट हँड साईड जी आहे दोघांची कॉमन आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा की जर दोघं इक्वेशनची राईट हँड साईड जर का सारखी असेल तर ती लेफ्ट हँड साईडसुद्धा सारखी असायला पाहिजे. देअरफोर AM upon MB इज इक्वल टू AN upon ND. आता ह्यानंतर आपण काय करणार आहोत, इथे इंटरवेंडो ऑपरेशन करणार आहोत. देअरफोर बाय इंटरवेंडो काय मिळणार आहे आपल्याला, MB upon AM इज इक्वल टू ND upon AN. यानंतर आपण बाय कंपोनेंडो करणार आहोत. कंपोनेंडो ती केल्यानंतर वी कॅन राईट MB प्लस AM upon AM इज इक्वल टू ND प्लस AN upon AN. बघूया आपण MB प्लस AM म्हणजे ह्या दोघांची बेरीज टोटल मिळणार आहे आपल्याला AB. देअरफोर AB आपण MB प्लस AMच्या ऐवजी लिहित आहोत AB अपॉन AM ॲज इट इज लिहिला. अगेन इन द सेम वे ND प्लस AN या दोघांची जर का बेरीज दिली तर आपल्याला मिळतं आहे AD. सो AD अपॉन AN. आता परत यावर आपण इंटरवेंडो ऑपरेशन करणार आहोत. देअरफोर यावरती आपण परत इंटरवेंडो करणार आहोत.
बाय इंटरवेंडो यू गेट, आपण याला अपोजिट करत आहोत, AM अपॉन AB इज इक्वल टू AN अपॉन AD. आणि बघा जे आपल्याला मिळालेला आन्सर आहे तेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. AM अपॉन AB इज इक्वल टू AN अपॉन AD अँड इट इज प्रूव्ड. दिस इज नथिंग बट द प्रूफ ऑफ दिस एक्झाम्पल. तर आत्ता आपण थर्ड एक्झाम्पलकडे जात आहोत. एक्सरसाइज नंबर 1.2च्या त्यासाठी फिगर दिलेली आहे. यामध्ये ट्रायंगल PQR दिलेला आहे. सेगमेंट PM इज द मीडियन, PM ही मीडियन आहे. त्यानंतर बायसेक्टर्स ऑफ PMQ हा जो अँगल आहे, PMQ अँगल आणि PMR जो अँगल आहे याचे बायसेक्टर्स आहेत ते PQ आणि PR ह्या साईडवरती आलेले आहेत. तर त्यावरून आपल्याला प्रूफ करायचं आहे XY दिस लाईन इज पॅरलल टू द साईड QR. तर त्यासाठी आपल्याला ज्या गिवन कंडिशन्स आहेत त्या यूज करायच्या आहेत. तर फर्स्ट कंडिशन इज गिवन की PM इज द मीडियन. PM मीडियन झाल्यामुळे काय होतं आहे, दिस QM अँड MR आर इक्वल, दिस इज ऑल्सो गिवन. त्यानंतर द सेकंड कंडिशन इज गिवन की PMQ ह्या अँगलमध्ये MX इज द bisector. So we are using this property. So in angle PMQ, MX is bisector, and therefore by angle bisector property we can write PM upon QM is equal to PX upon XQ. PX upon XQ याला reason द्यायचं आहे angle bisector property, बायसेक्टर प्रॉपर्टी. आणि त्याला अगेन स्टेटमेंट नंबर 1 पण आपण कन्सिडर करतो आहे. सेम वे अँगल PMR मध्ये अँगल PMR, सो इन अँगल PMR अगेन MY इज अ बायसेक्टर, MY इज बायसेक्टर and therefore by the angle bisector property we can write PM upon MR is equal to PY upon YR. इथे सुद्धा रिझन देत आहोत अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आणि याला आपण इक्वेशन नंबर किंवा स्टेटमेंट नंबर 2 म्हणत आहोत. अगेन द PM इज अ मीडियन, द फर्स्ट गिवन कंडिशन PM इज द मीडियन. सो राइट ऑन, therefore PM is median. PM is the median of side QR and therefore the QM and MR are equal. That is also given. QM is equal to MR. याला आपण म्हणूया स्टेटमेंट नंबर 3. नाव 1, 2 आणि 3 ह्या तिन्ही स्टेटमेंट्सचा आपण विचार करणार आहोत. या ठिकाणी बघा QM अँड MR आर इक्वल. QM अँड MR इक्वल आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड ऑफ दिस टू स्टेटमेंट्स आर इक्वल. जर लेफ्ट हँड साईड इक्वल असेल तर राईट हँड साईडसुद्धा इक्वल असायला पाहिजे. देअरफोर राईट डाऊन दिस राईट हँड साईड ऑफ द अबाउट टू PX अपॉन XQ इज इक्वल टू PY अपॉन YR. मिळालेला आहे बघा आपल्याला PX अपॉन XQ इज इक्वल टू PY अपॉन YR. आता हे काय झालं आहे, this is nothing but the proportionality of the sides of the triangle when there is a line which is parallel to the side of the another side of the triangle. Means by the converse of BPT theorem, by converse of BPT theorem we can say that this XY is parallel to side QR. आणि हेच आपल्याला इथे प्रूफ करायचं होतं. So this is to be proved.